नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि रात्रीच आम्ही इथे मुंबईवरून आलो. परवा दिवशी दुबईवरून मुंबईमध्ये आलो होतो, मैत्रिणीकडे थांबलो होतो आणि रात्री म्हणजे काल संध्याकाळी जवळजवळ 6:30 वाजले होते आम्हाला इथे येईपर्यंत. नंतर आता सकाळ झाली आणि 8:30 वाजलेत आणि मम्मीची त्यांची लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे. सगळी लाईट डाऊन आहे. काय झालं आहे माहिती नाही, पण रात्री 10-11च्या दरम्यान पूर्ण सगळी लाईट गेलेली आहे. तर आता रिपेअरिंग करायचं आहे. रिपेअरिंगवाला माणूस आळकुटीवरून बोलवायला लागेल. आणि त्यात जी मेन लाईट असते तर तीही सध्या गेली आहे. म्हणजे लाईट चालू जेव्हा लाईट असते, हे मम्मीचं घर शेतात आहे त्यामुळे लाईट असते नसते, परंतु गावामध्ये लाईट असते. माझं सासर आहे तर ते गावात आहे त्यामुळे तिकडे लाईट असते, 24 तास लाईट असते. कधीतरी काही कारण असेल तरच जाते, परंतु इथे म्हणजे वस्तीच्या ठिकाणी असल्यामुळे घर ना, इथे लाईटचा खूप प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा. तर इथे मोठंच्या मोठं लिंबाचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता. तर असे इथे आणि इथे कसे 2 मोठे झाड आहेत आणि त्याला खूप सारे लिंब आहेत, जी की आम्ही दुबईला असताना खूप मिस करत होतो. आणि एवढी सारी लिंब पडलेली आहेत ना, तर ती आता गाऊ उठली की गाऊला उचलायला लावणार आम्ही. आतमध्ये पण जावं लागेल त्यासाठी. तर आता सकाळी उठल्या उठल्या मस्त लिंबू पाणी घ्यायचा विचार आहे. म्हटलं चला लिंब घेऊन यावीत. थोड्या वेळाने आम्ही लिंब घ्यायला येऊ इकडे. तर चला, इथे आपलं लिंब आहेत तयार. आपण मस्त लिंबू पाणी घेऊया. आणि खूप लिंब आहेत आतमध्ये, तर आम्ही मस्त पाटी घेऊन गोळा करणार आहे आज लिंब. तर अशा प्रकारे मस्त असं लिंबू पाणी तयार आहे आणि बाहेर फेरफटका मारून येणार आहे सकाळी सकाळी मस्त. आणि खरंच खूप छान वातावरण आहे. पप्पा विहिरीवर गेलेत, कशाला गेलेत माहिती नाही. हां, काय पेरलं इथं? हां, आभाळ पण आलंय ना. नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालोय आळकुटीला. फॅन आणला होता दुबईवरून, तर तो डिसमेंटल मीच केला होता आणि माझ्याकडून तो जास्त असा निघाला होता की तो परत लवकर बसणार नाही असा. त्यामुळे मग म्हटलं आम्ही रिपेअरवाल्यांकडनंच तो पण करून आणू. पप्पांच्याच गाडीवर चालू आणि अजूनही भरपूर सामान घ्यायचं आहे, तर तेही घेऊन येतो. नमस्कार मंडळी. तर आम्ही ठाण्याच्यामध्ये रिपेअर करून घेतला. पावसामुळे त्याला आम्ही पॅक करून घेतलं आहे आणि आता किराणा वगैरे घेतला आहे, कारण पोरं आहेत ना, तर सारखं काही काही लागतं. तर आता आम्ही किराणा वगैरे घेतला, भाजीपाला घेतला आणि आता आम्ही निघालो घरी. भरपूर सारं वस्तू घेतलं, सगळं सामान घेतलेलं आहे. आणि एक व्हिडिओ बनवण्यासाठी स्टँड देखील घेतलं आहे आणि राघवसाठी बॅट बॉल घेतलं आहे. तर तो खूप खुश होईल. आणि बराच वेळ झाला त्याला मी दिसले नाही, त्यामुळे आता घरी गेल्यावरती त्याची रिॲक्शन बघायची आहे मला, तो कसा फील करतोय ते. तर चला जाऊयात घरी. आणि खरंच दुबईमधून इकडे आला तर खूप छान वाटतंय, खूप रिलॅक्स वाटतंय आणि असं नुसतं फिरत बसावं. नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो लिंब आणायला आणि गाऊ लिंब गोळा करणार आहे आत्ता. हो ना गाऊ, तुला छान वाटतं इकडं? मजा येते? पाऊस नकोय तुला? आणि आम्हाला पाऊस पाहिजे. अडकला. चल
डॅडीला नाही आवडत, मला आवडतं ना पाऊस. चल लेमन काढायला, धर याच्यात गोळा कर. चल टॉमी करा ग, टॉमी. हा तुझ्यासाठीच ठेवलं ते, म्हटलं गाव गोळा करेल ना. बर सगळे आजी निवडून ठेवेल बाजूला. सगळे सगळे जे खाली पडलेले सगळे, मग वरून लिंब गळतील परत. मग लागलं का? हळूच करायचं बाळा. मी पण हेल्प करू का? नको. कोंबडा कोकतो. तू पण कर जा, गोळा करू लाग आजी लिंब. दे इकडे ते, तू गाड्या घेऊन बसलाय नुसतं. ते लांब टाकून दे, खराब आहेत ते. ठीक आहे. मम्मी इकडं बघ. गाव ठेव ना, त्याला टाकायचे खाली ठेवते. नाही त्यात ठेव. इकडं अजून आहेत ती घ्यायची बाळा. ठेव राघव, तिथलं घे. राघव तिथं आहे ते, बघते घे. त्याला दे, त्याला दाखव. आणि या इकडं आता, इकडची काढू. हो इकडं पण येतलंय. खूप मोठं झाड आहे ना गहू. आपल्या इकडं पण होतं, पण आपल्या इकडचं काढलंय. एवढे सारे लिंब आहेत, बाप रे. गाव दुबईला एवढे लिंब असते मग. आज काय झालं? आंबे नाही ग्रो होती तर, आंबे नाही ग्रो होती तर. तू आरामात भर. दीदीला मजा वाटते ना काम करायला? नाही वाटत? छान वाटते का? तू आता हे काउंट कर किती लिंब आहेत. ओके, तुला काउंटिंग नाही येत? करायचे असते काउंट, चांगलं असतं ते. तिकडे घरी जाऊन खाली कोणी केलं? तांब्या नाही बाळा, तो त्याला काय म्हणतात, कुंडा म्हणतात. कुंडा, कुंडा. मग तो कुंडा खाली राघवने आत्ताच केलता ना अख्खा. तुला डबल भरायला लागला. त्यावरती पण भरपूर लिंबू आहेत अजून, परंतु आम्ही सगळे खालचे खालचे गोळा केलेत. रोज पडले की थोडे थोडे गोळा करून ताजे घरी घेऊन जायचे सकाळी सकाळी प्यायला. हो ना राघव? चला डॅडीला लेमन द्यायचं. राघव, राघव डॅडी कुठं आहे? भूर खूप रडतो राघव ना, डॅडीची आठवण येते राघवला. तू यायची नाही. घरात घेऊन जा आजीकडं, आजी करेल वॉश. चप्पल घालून नको जाऊ. चप्पल इथंच काढ, मग कुंडा ठेवून ये आणि मग परत चप्पल घेऊन तिकडं जा. टॉमी कुठे? राघव, टॉमी कसे करताय? टॉमी, राघव टॉमी कसे करताय? विधीचं एरोप्लेन आहे ना. आणि इथे आमचं घर आहे, म्हणजे माझं माहेर. आणि इथे मोठंच्या मोठं वडाचं झाड आहे. हे अशा प्रकारे भरपूर मोठं आहे. खूप मोठं होतं, परंतु कट केलं होतं ते, परत वाढलं. आणि त्यामुळे ना खूप छान सावली असते उन्हाळ्यामध्ये इथे. टॉमी नो नो नो, काय नाही करत ना राघवला. गाव केवढे लांब पळाली तू. काय नाही करत तो टॉमी.
तू घाबरते त्यामुळे तो घाबरतोय. आणि इथे पूर्ण घराला गेट आहे आणि इथे कोंबड्या आहेत गेटमध्ये. इथे सीताफळीची, आंब्याची सगळी झाडं आहेत, भरपूर सारे आहेत. तर एक दिवस मी तुम्हाला झाडं दाखवेल कोणती कोणती आहेत इथे. आणि एवढ्या साऱ्या कोंबड्या आहेत, गावठी कोंबड्या आहेत सगळ्या. आणि कोंबडा देखील आहे हा. गाव कोणतं चिकन खायचंय तुला? कोणती चिकन पाहिजे यातली? कोणती मोठीवाली? तो कॉक आहे ना तो? हा, कॉक पण कट करायचं आहे आता. लगेच नाही, नेक्स्ट वीकला आपण पुण्यावरून आल्यावर. ओके. बोट नको कापू गो. छान वाटते का लिंबू कट करायचं? तिथं किचन वरती एवढा पसारा करून ठेवती ना लिंबाचा. आणि लेमोनेड बनवायचं असते, म्हणजे लिंबू सरबत. दिसत नाही काही. कशात? याच्यात ते नाही, बटन आहे त्याला. बटनावरच आहे पप्पा ते. कर असे सगळे साईडला ठेव तिथंच. याच्यात ठेव, याच्यात कटिंग बोर्डवरच ठेव. धुतले नाही वे? वॉश करून आणायचे बाळा. इकडं वॉश कर नाही तर. हा. आणि इथे आम्ही पनीर बनवणार होतो, तर त्यासाठी दूध आम्ही इथे बॉईल करायला ठेवलं होतं. आणि गाऊला लिंब आहेत तर ती कट करायला सांगितली होती पनीर बनवण्यासाठी. ताजे ताजे लेमन ना. थांब, मम्मा करते पटपट, उशीर झाला. काय झालंय? वाटलं म्हणतं त्याला पनीर झालं ते बघ. येतंय? झालं का पनीर याचं? पप्पा पनीर झालं. कसं काय? आता मोठं होईल. आणि अशा प्रकारे झालेलं आहे इथे पनीर. आता हे गाळून काढेल मी. पनीर तर थोडं झालं. कसं काय? गाईचं दुधाचं कमी होतं. दूध जेवढं तेवढं. गाईच्या दुधाचं कमी होतं. म्हशीचं पिशवीचं दूध लागतं. उद्या परत बनवू. थर्मोसवानी गेलो. जाऊ दे. पोल्यावर पण खायचं. गरम आहे ना आता. याच्यातलं आता पाणी गेलं की सगळं मग. पाव कुठे? आणि आता संध्याकाळ झाली आणि आमचं पनीर झालंय रेडी. तर तुम्हाला ओपन करून दाखवते मी घरात नेऊन. आणि इथे आपल्या घरातल्याच शेवग्याच्या शेंगा आहेत, घरच्या शेवग्याच्या शेंगा. तर काळ्या पडल्यात थोड्याशा पावसामुळे, तर म्हटलं काही नाही सोलून यूज करायला होतील. तर मी इथे डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा घालणार होते खूप साऱ्या. आणि इथे अशा प्रकारे आपलं पनीर होतं रेडी. तर खूप छान पनीर झालं. आणि मी गावाला पहिल्यांदाच पनीर बनवलं होतं. आणि मी आता मोस्टली ट्राय करेल की मी घरीच पनीर बनवेल दूध वगैरे आणून, कारण खूप इझी आहे. इतक्यात बनतं, तुम्ही पाहिलंच असेल. काही कष्ट नाही घ्यायला लागत त्याला जास्त. तर अशा प्रकारे आहे आपलं पनीर.
आणि मी नॉर्मल पनीरच्या भाजीसारखी भाजी बनवणार आहे, जशी आपण दुबईमध्ये मी बऱ्याचदा बनवलेली आहे तशी. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.